स्टार्ट होतो मॅच. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन निलेश शिळका गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होतोय. ऑनगोईंग मॅच इव्हिनिंग सेशनमध्ये जॉईन झालेला तमाम प्रेक्षक रसिकांचं प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही करतोय सर्च वेलकम इव्हिनिंग सेशनमध्ये. आणि इथून मैदानाच्या दिशेने आमचा लाडका प्रेक्षक राजा हे सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. त्या सर्वांचं वेलकम असेल. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश, स्ट्राईक एंडला बॅटर मिस्टर अनिकेत या फलंदाजाला आपण पाहू शकाल. सुरुवात होते या सामन्याची. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरनं फोर्स करण्याचा प्रयत्न, फटका बसला हवेमध्ये. चेंडू त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आज क्षेत्ररक्षण सुद्धा योग्य पद्धतीने होताना पाहायला मिळतंय. ही महत्वाची विकेट होती. मिस्टर अनिकेत याला परतावं लागतंय. जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अगदी मोठा मासा फसत असताना बिग फिश बडी मछली जाल में फंसी हुई. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. अगदी विकेट टेकर गोलंदाज बनला आजच्या दिवसामध्ये. जे षटक हाताळलेत मोस्ट इकॉनॉमिकल षटकं आहेत आणि विकेटचं कॉलम परिपूर्ण भरून काढलंय. खूप सुंदर पद्धतीची दर्जेदार गोलंदाजी, याला म्हणतात जुनं ते सोनं. अप्रतिम. म्हणूनच आपण या खेळाडूला पुराणा चावल म्हणून संबोधलंय आणि आतापर्यंत त्यांची कामगिरी खूप उल्लेखनीय अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. दबऱ्या बॅटर निलेश गायकर, लेफ्टी टू लेफ्टी अगदी ही गोलंदाजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे. चेंडू हवेमध्ये आणि इझिली झेल टिपलाय. आणखी एक विकेटचं इथे होईल पतन. परिपूर्ण गोलंदाजी. आज जी प्रश्न मंजूसा विचारले ना, यामध्ये परिपूर्ण फसल्यात. उत्तर सापडत नाहीये. आल्या पावली परत परतावं लागेल. मिस्टर निलेश गायकर याची खेळी सुद्धा संपुष्टात. विकेट मिळाली. फलंदाज बाद. आई माझी सत्वाची कारल्याची विरामा मुली गो. आई माझी सत्वाची कारल्याची विरामा मुली. अप्रतिम गोलंदाजी. सुपर पद्धतीचे अगदी आपण पाहू शकाल. लाईन लेन टॉसअप केलं होतं या चेंडूला. अगदी आपण पाहू शकाल चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने गेला आणि जिथून ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न फसला आणि निलेश याला सुद्धा बाद व्हावं लागतंय. खूप सुंदर पद्धतीचा हा झेल टिपलाय. विकेट टेकर गोलंदाज बनत असताना पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकची संधी आहे. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडर गोलंदाजी करतात ना, तेव्हा एक वेगळंच आकर्षण असतं. कारण की प्रामुख्य आहे या गोलंदाजांचं. नॅचरली अगदी आपण पाहू शकाल हे अँगल असतं. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. मिस्टर रोहित त्याला आपण पाहत आहे. डॉट बॉल येईल. इथून 3 चेंडू सलग डॉट गेलेत. डॉट बॉलची सांगता बघा राजूभाई. अगदी जेव्हा सुरुवात होते ना पॉवर प्लेची, तेव्हा एक मानसिकता असते फलंदाजी की इथून धावा एकवटायच्या आहेत. परंतु जे आतापर्यंत जी प्रश्न मंजूषा आहे ना, विशेष करून निलेशने खूप चांगल्या पद्धतीने अगदी ठेवले मैदानाच्या दिशेने. याला म्हणतात अनुभवाचा भंडार. याला म्हणतात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. बिल्कुल सर, बिल्कुल सर. जिस तरीके से अब तक गेंदबाजी हुई है काबिले तारीफ. फिर से एक बार विकेट का पतन होता हुआ यहाँ पर. लाजवाब गेंदबाजी विश्लेषण. जितनी तारीफ की जाए उतनी कम, क्योंकि लाइन लेंथ को उन्होंने बरकरार रखा है. जानते हैं पावर प्ले में हमें इस तरीके से गेंदबाजी करनी चाहिए. अब तक बल्लेबाज को बड़ा फटका मारना तो दूर, अब तक अकाउंट ओपन करने में कामयाब नहीं. जिस तरीके से गेंदबाजी हुई है पिछले मैच में भी, आपने पिछले स्पेल में भी देखी होगी पावर प्ले में जिस तरीके से उन्होंने गेंदबाजी की थी. पहले बैक टू बैक 2 गेंदों पर 2 विकेट प्राप्त की थी. इस बार भी ठीक उसी तरीके से उसी कहानी को दोहराता हुआ जिस तरीके से जाल बुना है, फील्डिंग सेट की है, उस फील्डिंग के तहत गेंदबाजी विश्लेषण. वाह, जितनी तारीफ की जाए उतनी कम मिस्टर निलेश. खराब फलंदाजीचं कृत्यकरण अगदी पाहायला मिळतंय. म्हणून क्रिकेटचं परिभाषा आहे ना की अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. समोर गोलंदाजी ट्रॅकवर अगदी निलेश. काय जबरदस्त अप्रतिम स्पेल. वाखडण्याजोगे चांगल्या पद्धतीची लाईन लेंथ आहे. प्रश्न उत्तर विचारलेत. या प्रश्नांमध्ये परिपूर्ण गुंतलेत. साई स्पोर्ट्स उसगावचे अगदी फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 विकेट्स. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. पंचांकडे लाऊड अपील आहे.
आणि अगदी पायाचं झालं तर दोन आवाज झाले होते. एकतर बॅट क्रीजला क्रश झाली होती, ब्रश झाली होती. तदनंतर पायाचं झालं तर चेंडू हलकासा वळाला होता, जी ग्रिपने चेंडू निघून गेला अगदी यष्टीरक्षकांच्या हातकरणामध्ये. याला म्हणतात सुप पद्धतीची लाईन लेन परिपूर्ण. या संध्याकाळच्या सत्रामध्ये ही गोलंदाजी ढूंढो रे साजना. बिल्कुल सर, गुड लाईन फॅन्टास्टिक बॉलिंग लाईन फ्रॉम निलेश. किती प्रशंसा केल्या तरी कमी आहे, कारण आतापर्यंत त्यांनी या षटकमध्ये सर 3 रिव्हर्स स्पिन पाहायला मिळाला, 2 गुड लाईन डिलिव्हरी, पण फलंदाजांना काहीही समजलं नाही. आताही सुद्धा इन स्विंग डिलिव्हरी डायरेक्ट स्किट करून निघून गेले प्रेक्षकांच्या हातकणामध्ये आले डॉट. आणि मेडिनोवर सर आतापर्यंत एकही धाव काढता आला नाही. या एक इतिहास घडला या ग्राउंडवरती. आज 3रा दिवस आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी वाखडण्याजोगी अतिशय सुरेख आहे. लाईन लेनचा बेताज बादशाह. अचूक टप्प्यावर योग्य ते नियंत्रण आणि योग्य त्या नियंत्रणावर योग्य ती नियंत्रणयुक्त गोलंदाजी. आणि म्हणून मी म्हटलं की अनुभव सातत्याने आहे. मोठमोठे अगदी स्पर्धा हाताळल्या त्या खेळाडूने एक चांगला अनुभव एकवटलाय. आणि अगदी ही पहिली मिडन ओव्हर. बिल्कुल सर, मला तर वाटतं आजच्या दिवसामध्ये या मेडिनोवर पहिला मेडिनोवर पण काल झाले होते आणि ते मला तेवढा माहिती नाही आहे, पण आजच्या दिवसामध्ये हा मेडिनोवर आणि उत्कृष्ट गोलंदाजी. खूप जास्ती स्पीड नाही होता त्यांच्या गोलंदाजीमध्ये, पण लाईन लेंथ अगदी परिपक्व, लाईन लेंथ परफेक्ट होते. त्यामुळे या ठिकाणी देखील मेडिनोवर पाहायला मिळाला. सुंदर अनालायसिस अगदी आपण पाहू शकाल. अप्रतिम. एकही चेंडू अगदी आपण पाहू शकाल, एकही धाव घेता आली नाही. आता इथून सूरजची थोडीशी कशमकश असेल, कारण क्रिकेटने तो सुद्धा एक चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टच इन गो आधी पाहायला मिळाला या 2 सामन्यांमध्ये, परंतु हीच आहे ना एक खेळाची ओळख. म्हणून मी म्हटलं की या परिक्रमेतून कोणाची सुटका नाही आहे. जिथे आपल्या एका मॅचमध्ये चांगली फलंदाजी झाली, आता या मॅचमध्ये आपण पाहू शकला एकही धाव बॅटने आली नाही आहे आणि 3 धक्के बसल्यात. स्कोर कार्ड आतापर्यंत 0 आहे. 3 महत्त्वाचे गडी बाद झालेत. आता या स्पेलमध्ये रोहित गवारी या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. इथून स्ट्रायकेटला बॅटर मिस्टर सूरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर रोहित. लिव्ह केले या चेंडूला पहिली अगदी अतिरिक्त स्वरूपाने ही धाव जॉईन झाले. स्कोर कार्डवर 1 रन्स ऑन कार्ड. 1 अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय. बिल्कुल सर, बल्लेबाज से थोड़ी सी दूर रखने का प्रयास अगर देखा जाए तो गेंदबाज द्वारा, लेकिन काफ़ी ज़्यादा दूर रखे, जिस वजह से वाइट का इशारा यहाँ पर दर्शाई गई. 1 रन प्राप्त होता हुआ इसके जरिए यहाँ पर अकाउंट ओपन वाइट के जरिए, लेकिन बल्ले से अब तक कोई रन आया नहीं है. फिर से एक बार राइट आर्म अराउंड द स्टैम्प, राइट हैंड बल्लेबाज के खिलाफ ऑन द राइस, गेंद कारपेट के सहारे जाता हुआ शॉर्ट स्क्वायर लेग रीजन में, लेकिन जब तक गेंद फील्ड और 2 रन प्राप्त करता हुआ दोनों बल्लेबाज. इस तरीके से स्कोर कार्ड पर थोड़ा सा बढ़ोतरी आणि स्कोर कार्ड अब तक देखा जाए तो मात्र 4 विकेट के नुकसान पर 3 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पहिली धाव बॅटच्या साहाय्याने येत असताना सूरजच्या बॅटमधनं. म्हणून सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपण सिंगल आणि डबलला प्राधान्य देत नाही. त्याचंच मात्र हे आतापर्यंत आपण पाहू शकाल स्कोर कार्डवर हा परिणाम आहे. आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न झाले, त्याचंच कारण. आता इथून पुन्हा एकदा फटका बसलाय. जेल महत्वाचा असेल, परंतु रोशन जोपर्यंत चेंडूपर्यंत आले, जोपर्यंत चेंडूला सुंदर फील्ड केलंय, तोपर्यंत अगदी या 2 धावा पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत स्कोर कार्डवर. आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 5 रन्स ऑन कार्ड. अगदी इथून जी स्पिरिट म्हणू शकतायत ना, जो बेनिफिट असेल तो गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण की पहिलं षटक मेडन एकही धाव आली नाहीये. आणि आतापर्यंत या षटकामध्ये थोडासा प्रयत्न हा वाढवावा लागेल अगदी साई स्पोर्ट्स उसगाव या संघाला. सर आतापर्यंत जे काही कहाणी या ठिकाणी घडलेत या सामन्यामध्ये देखील या ठिकाणी मात्र एक तर्फा देखील पाहायला मिळाला. जर येणारा जे षटक आहे त्याच षटकामध्ये या सन्मानजनक स्कोर करे अग्रसर हवी लागणार आहेत. एक मोठा फटकाचा प्रयत्न करावी लागणार आहेत. देखील येणारा 12 चेंडूमध्ये किंवा जे काही चेंडू बाकी आहे, दुसरा षटक देखील प्रगतीवरती आहे आणि येणारा या चेंडूमध्ये देखील एक सन्मानजनक स्कोर करे अग्रसर हवे लागणार आहेत. मिनिमम 3 षटकांचा खेळमध्ये जरी 20-25 धावापर्यंत जरी पोहोचलेत तर या ठिकाणी थोडासा मोका काहीतरी बनणार आहेत. नाहीतर खूप मुश्किल आहे, कारण समोर ऑपोजिट संघामध्ये एक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज देखील आहेत. त्यांच्याकडे तो क्षमता आहे क्वालिफायर करण्याची. त्या प्रयत्न करावी लागणार. आता मात्र टायमिंग फ्लिक केला गेला. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिलतील 6 धावा. मैक्सिमम षटकार आए, लेकिन देर आए दुरुस्त आए. काफी देर बाद एक बड़ा हिट देखने को मिली. थँक्यू. या ठिकाणी देखील मात्र एक षटकार देखील एवढा टाइम नंतर लागला तरी पण निलेश सर यांच्या माध्यमातून थोडासा गुरुमंत्र गोलंदाजांना दिला जातोय का कुठल्याही प्रकारचा टेन्शन घेऊ नका. पॉझिटिव्ह माइंड येथे मात्र तुम्हाला खेळली दाखवावी लागणार आहेत या ठिकाणी, कारण एक छक्का मात्र लगा है. कोई टेंशन नहीं, टेंशन लेने का नहीं, देने का नहीं. हम यहाँ पे पॉजिटिव माइंड के साथ खेलेंगे, कोई टेंशन मत लीजिए आप. मैं हूं ना,
थोडासा गुरुमंत्र देखील पाहू शकाल या ग्राउंडवरती मिस्टर निलेश यांच्या माध्यमातून गोलंदाजांना दिली जाते. ठाऊक आहे या सिच्युएशन मध्ये अगदी निलेश शेळकेंना ठाऊक आहे, कारण की एक षटकार राहिला आणि क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला टाइम लागत नाही आणि म्हणूनच हे जाणतायत आणि त्या दिशेने अगदी ही थोडंसं समन्वय झालं. इथे 6 धावा येतात महत्वाच्या. सूरजने अगदी एक एंडने अगदी आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली, परंतु त्याला साथ मिळत नाही. म्हणून आपण क्रिकेटमध्ये सातत्याने म्हणतो ना की एका हाताने कधीही टाळी वाजणार नाहीये, म्हणून तुम्हाला तो एखाद्या खेळाडूची साथ सुद्धा हवी असेल. परंतु सूरज लढतोय एक एंडने. आपण पाहू शकला तर निलेश शेळके यांचा शो आता बारी आहे मिस्टर सूरज कोठावले याची. चांगला फटका होता या अगोदरचा. लिव केला या चेंडूला. पंच वळतील. इंटरेस्टेड आहेत सागर टोपे. दोन्ही हात समांतर झालेत. एक धाव मिळेल अवांतर. एक अवांतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 12 अंकांवर 12 रन्स ऑन कार्ड. सर रोहित यांच्या स्पेलमध्ये जे मागच्या स्पेलमध्ये देखील पाहायला मिळाला होता एक षटकार जे तिसरा चेंडूवरती लागल्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट टाकले होते. त्यानंतर देखील एक धावा दिल्यानंतर एक नो बॉल टाकले होते. थोडासा फ्रेशर त्यांच्यावरती देखील येतोय मोठा फटका. या ठिकाणी मात्र पुन्हा चेंडू हवामध्ये. टायमिंग आहे चेंडूचा. दिलशी वर्षा पार मिळतील 6 धावा. पुन्हा येतोय षटकार. थैंक यू. अगर देखा जाए थोड़ी सी गुरुमंत्र दिया था नीलेश ने, लेकिन फिर से एक बार थोड़ी सी प्रेशर अपने ऊपर प्रेशर लेते हुए थोड़ा सा अगर रोहित यहाँ पर देखी जाए तो, क्योंकि पहले गेंद पर जिस तरीके से उन्होंने अब तक गेंदबाजी की है इस ओवर में 2 गेंद पहले एक छक्का लगी थी, उसके बाद वाइट, फिर उसके बाद यहाँ पर एक छक्का लगी है. इस बीच ऑन द राइज खेलने का प्रयास, कारपेट के सहारे लेती हुई गेंद जाती बाउंड्री लाइन की ओर, क्षेत्ररक्षक तैनात, लेकिन जब तक गेंद फील्ड हो चहलकदमी करते हुए दोनों बल्लेबाज 1 रन प्राप्त करता हुआ. अच्छी गेंदबाजी, कम बैक करता हुआ एक छक्का लगने के बाद. इसी तरीके से आपने आपको प्रूव करनी होगी, दर्शानी होगी, प्रयत्न करनी होगी, कोशिश करनी होगी. आपने आपको ये अग्नि परीक्षा से गुजरनी होगी. बड़ा मैच, बड़ा मुकाबला, क्षमता है आपके पास वेरिएशन लाने की, वो आप दर्शाइए. यहाँ पर बहुत ज्यादा कुछ सोचने की जरूरत नहीं है, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी नीलेश ने की है, 1 ओवर पूरी तरीके से मेड इन, कोई रन नहीं. अभी भी स्कोर कार्ड मात्र 19, 3 विकेट के नुकसान पर. इस बीच ओवर का अगली गेंद, फिर से ऑफसाइड में गेंद के लिए खेलने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं. वाइट का इशारा आते हुए एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड पर होगी जॉइंट वाइट के जरिए. तर एक अतिरिक्त रन के इजाफा के साथ स्कोर बढ़ता हुआ 20 अंदाज कार्ड, यानी कि 20 धावा स्कोरबोर्ड वरती देखील. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातला. आखिरी गेंद इस ओवर की. इस बार फिर से एक बार हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास, बल्ले का बाहरी किनारे लेती हुई गेंद चली गई शॉट थर्ड मैन के हाथ में. फिर से एक बार चौथी विकेट का पतन. स्कोर 20, ओव्हर की समाप्ती. 2 षटकांची समाप्ती, चौथा विकेटचं नुकसान, धावफलक 20. थैंक यू. तीसरे ओवर प्रगति पर, लेकिन देखा जाए तो 2 ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर 20 रन, क्योंकि पहली ओवर की समाप्ति के बाद एक भी रन स्कोरबोर्ड पर था नहीं, और पिछले ओवर में 20 रन प्राप्त करता हुआ. थोड़ा सा प्रेशराइज जरूर बैकफुट में ढकेलने का प्रयास बल्लेबाज द्वारा देखने को मिली रोहित को. तीसरे ओवर प्रगति पर आएंगे आदेश सर कमेंट्री में. हाच एक कमबॅक आहे आणि हेच क्रिकेटचं एक माध्यम आहे ना, म्हणून या क्रिकेटच्या माध्यमाला आपण तर्क आणि वितर्कामध्ये नेहमीच तुळत असतो. जेव्हा पहिला स्पेल हाताळला एकही धाव नव्हती, दुसऱ्या स्पेलमध्ये 20 धावा आल्या आणि परिपूर्ण या मॅचमध्ये साई स्पोर्ट्स उसगाव संघ. म्हणून म्हटलं एक एंडने निलेश शेळके याची गोलंदाजी, दुसऱ्या एंडने सूरज कोठावले याची फलंदाजी. दोन्ही महत्त्वाचे खेळाडू आहेत. आता या दोन्ही महत्त्वाच्या खेळाडूंना अगदी हा परफॉर्मन्स आपल्या संघाकरिता द्यावा लागेल, कारण की इथून जे मोमेंटम आहे ना ते आतापर्यंत पाहायचं झालं तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने पाहायला मिळते, कारण की मागील षटक हे 20 धाब्यांचं राहिलंय. या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रसाद या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. ऑन साईडला खेळला गेलाय. अगदी जोपर्यंत चेंडूला उचलून पिकी केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि माहिती आहे सचिन याला की सचिन इथून सूरज स्ट्राईक एंडला जाण्याकरिता प्रयत्न करेल, त्या दिशेनेच लगेचच थ्रो केला आणि चांगल्या पद्धतीने हा कलेक्शन सुद्धा पाहायला मिळतोय. ही मानसिकता आणि हे माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे. खेळाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही आउटफील्डवर उतरताना तेव्हा ॲक्टिव्हनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. कशा पद्धतीने खेळ चाललाय हे उगत असणं महत्त्वाची भूमिका आहे. आणि इथून एक चांगला थ्रो अगदी पाहायला मिळाला. कलेक्शन सुद्धा झाले. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 21 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. शहरापासून दूर खेळला गेलाय. वाईटचा इशारा येईल की नाही, पंच या ठिकाणी वळतायत.
दोन्ही हात समांतर झालेत. एक धाव मिळेल अवांतर आणि एक अवांतर धावेच्या मदतीने 22 धावा स्कोर कार्डवर. आणखी माहिती आमच्यापर्यंत पोहोचले आदरणीय लडकुरामजी वरडा यांच्या माध्यमातून उद्याच्या दिवसाची सुद्धा भोजनाची व्यवस्था अगदी व्हॉलेंटियर्स आणि आयोजकांना मात्र केली गेले आणि रविवारच्या दिवसामध्ये सुद्धा या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून थँक्यू सो मच लडकुरामजी वरडा अगदी यांनी उद्याच्या दिवसाची आणि परवाच्या दिवसाची अगदी जेवणाची व्यवस्था ही त्यांच्या माध्यमातून केली जाईल. लाख लाख धन्यवाद. स्कोर कार्ड 22 या अंकांवर धावफलक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रसाद. कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून अगदी दूर खेळला गेला. चेंडूपर्यंत जाणं महत्वाची भूमिका आहे. थोडंसं लेट झाले आणि चेंडू तोपर्यंत ट्रॅव्हल झाला होता. दीपक भोईर अनुभव आहे दीपककडे, परंतु जेवढे जास्त मॅचेस अगदी खेळला नाहीये. इन अँड आउट राहिलाय संघामधनं आणि त्याच कारणास्तव आतापर्यंत आपण पाहू शकाल खेळाच्या माध्यमातून तुम्ही आल्या आल्या मोठे स्ट्रोक खेळू शकत नाही, म्हणून तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन हाताळणं महत्वाची समज असेल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न जाग्यावरच राहिले. फेविकल का जोडे आसानी से हिलेगा नाही. जाग्यावर खेळतायत. थोडंसं फुटवर्क यूज करावं लागेल. म्हणूनच क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं ना तर अगदी शरीरापासून आणि जाग्यावर खुंटलेत. फुटवर्क यूज करावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता करता त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फ्लाय स्लिप कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉप रिजन कडे सरळ निघून गेला 4 धावेंकरिता. होप सारल्या होत्या फलंदाजाने. अगदी बॅट फिरवण्याचं काम केलं. थोडीशी नशिबाची साथ मिळाली. फटका कॉन्फिडेंटली नव्हता, परंतु कन्व्हिन्सिंगली धावा या स्कोर कार्डवर जॉईन होतील. 4 धावा चौकार. या 4 धावा येतात. 4च्या मदतीने स्कोर कार्ड 26 या अंकांवर 26 रन्स ऑन अ कार्ड. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. अगदी समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. ग्राउंडेडली आहे. पहिल्या चेंडूवर अगदी सूरज स्ट्राईक एंडला होता, परंतु तदनंतर ऑफ स्ट्राईक राहिला आणि शेवटच्या चेंडूवर अगदी स्ट्राईकला जातोय. धावफलक 27 या अंकांवर. आता या शेवटचा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल. एक गेंद शेष दोन्ही संघांकरिता असतील विशेष. आता या शेवटच्या अंतिम चेंडूवर कशा पद्धतीने अगदी स्ट्रोक खेळला जाईल. जर मोमेंटम ठेवायचं असेल तर इथून एखादा मोठा स्ट्रोक येणं खूप महत्वाची बाब आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून प्रसाद पुन्हा एकदा सुसज्जित होईल या स्पेलमध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. फिरवलं गेलं. शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक लॉंग लेग मध्ये घेतला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट वाईडिश कॉर्नर रिजन लॉंग ऑन आहे. एक क्षेत्ररक्षक वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. मंदार आहे या झेल खाली. तो चुकी करणार नाहीये. चांगल्या झेलचं झालंय परिवर्तन. विकेट मिळाली शेवटच्या चेंडूवर आणि स्कोर कार्ड अगदी आपण पाहू शकाल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 27 या अंकांवर ही धावसंख्या आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलंय ते लक्ष असेल 28 धाव्यांचं. 18 चेंडू 28 धावा परिपूर्ण होतील की नाही. कुठला संघ असेल जो राहुल स्पोर्ट्स भाताना पडे या संघाशी आजच्या दिवसातील अंतिम लढतीमध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत. अगदी हा प्रश्नचिन्ह सुद्धा असेल. उत्तर सुद्धा मिळेल येणाऱ्या इनिंग मध्ये. देऊ आपण डीजे विशालला संधी. घेऊया एक संध्याकाळच्या सत्रामध्ये एक सदाबहार गीत. Get
बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बसी आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत गावदेवी स्पोर्ट्स पातानेपाडा 51-17 माझे आमदार चषक 2025 इव्हिनिंग सेशन मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. जी धावसंख्या लागली ना तेवढी कॉन्फिडेंटली तर नाही आहे, परंतु एक फायटिंग टोटल तर आहे. कारण की गोलंदाजी कशा पद्धतीने राहील यावर मात्र परिपूर्ण हे भवितव्य अवलंबून आहे. साई स्पोर्ट्स उसगाव या संघाचं दोन्ही फलंदाज अगदी आपण पाहू शकाल नितीन सोमन आणि मंदार जी सलामीवीर जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेत. 28 धाब्यांचा अगदी हा पाठलाग करायचा आहे आणि 28 धाब्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा आमच्या समवेत सांगण्याकरिता राजूजीबाई हे पुन्हा एकदा जॉईंट आहेत. काय म्हणाल राजूबाई, 28 धाबा आहेत, 18 चेंडू असतील, इथून काय आपण पाहता या सामन्यामध्ये? बिलकुल सर, पहिल्या षटकमध्ये जसा प्रकारे निलेश यांनी आपल्या स्पेलमध्ये गोलंदाजी केल्या होत्या, जर तसा प्रकारे पहिल्या षटकमध्ये जर गोलंदाजी केल्या आणि 3 विकेट जर घेतल्या गेल्या तर या ठिकाणी मात्र 27 धावा काढण्यासुद्धा मुश्किल होईल. पण तसा प्रकारे गोलंदाजी झाली पाहिजे, समता आहे गोलंदाजांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी प्रयास केली जाईल तर बहुत ज़्यादा मुश्किल तो नहीं होनी चाहिए बल्लेबाज के लिए इस रन को प्राप्त करना, लेकिन गेंदबाजी अच्छी तरीके से करनी होगी, लाइन लेंथ बरकरार रखनी होगी. जिस तरीके से पहले ओवर मेडिन ओवर दी थी और 2 बल्लेबाज को उन्होंने डगआउट में भेजने में मजबूर किया था, ठीक उस तरीके से लाइन लेंथ को रखनी होगी. जिस तरीके से फील्डिंग यहाँ पर लगाई है ठीक उसी तरीके से अगर गेंदबाजी करती है तो यहाँ पर मौका बिल्कुल बनेगा. उतना आसान नहीं होगी 27 रन क्रॉस करना. नक्कीच. जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटची परिभाषा म्हणतोय ना, या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा तेव्हा आव्हान मोठं आहे. आता या मोठ्या आव्हानामध्ये कशा पद्धतीने या खेळा करला जाईल सुरुवात होते या सेकंड इनिंगची. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न, ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर अगदी आपण पाहू शकाल. क्लास आहे या खेळाडूकडे आणि महत्व असेल या सामन्यामध्ये, कारण की नितीन सोमन याचं चालणं खूप महत्वाची बाब असेल. त्याच्याकडे क्लास आहे, चांगल्या पद्धतीने स्ट्रोक तो खेळू शकतो. यंदाच्या हंगामध्ये नॅशनली 40+ खेळताना अगदी तो सुद्धा पाहायला मिळतोय. तोच फलंदाज यावेळेस ऑनसाईडला खेळलाय. चांगला स्ट्रोक इंटू द गॅप मध्ये, ही खासियत आहे या खेळाडूची. गॅप भेदणं हे महत्वपूर्ण आणि अगदी चांगल्या पद्धतीने स्ट्रोकला इम्प्रोव्हायझेशन केलं. अप्रतिम बॅकफुटला सुसज्जित होते. स्ट्रोक मध्ये तेवढी ताकद नव्हती, परंतु गॅप मध्ये खेळल्यानंतर फोर्सने आउटफील्डने हेल्प केली आणि सरळ चेंडू निघून गेला लॉंग ऑन सीमारेषा पार. 4 धाबा. वेलकम बॅक. बिलकुल सर, जसा प्रकारे आपण चर्चा करत होतो काही ते प्रयत्न करावी लागणार आहेत. तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र पहिला डॉट, दुसऱ्या चेंडूवरती आले 4 धावा. या षटकातला तिसरा चेंडू आहे राईट ऑन ओव्हर द विकेट. नितीन सुमन करीत अंदराज खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू जाते प्रेक्षकांच्या हातकणामध्ये थोडासा गाफलती पाहायला मिळाला, पण येतो वाईटचा इशारा दर्शवला गेले तर एक अभ्यंतर धाव देखील स्कोरबोर्डवरती जॉईंट होईल. तर लाईन लेंथ बरकरार ठेवावी लागणार आहे. जे विषयाचा आपण चर्चा करतोय खूप मोठा स्कोर देखील नाही आहे, थोडासा स्लो स्कोरर आहेत, नाहीतर या ठिकाणी देखील एक तरफा होईल. जर बड़ी मछली जाल में फंसाने की प्रयास करनी होगी. इस बीच ओवर का अगली गेंद ऑफ साइड में गेंद को फ्लिक किया, लेकिन शॉर्ट कवर पर क्षेत्र रक्षक तैनात. जब तक गेंद फील्ड हो शॉर्ट कवर द्वारा तब तक रन लेने की कोई गुंजाइश नहीं. अपने आप पर भरोसा है, विश्वास है अपने आप पर कि मैं एक काम कर सकता हूँ, जिस वजह से ऑन स्ट्राइक पे खड़े. चाहते तो 1 रन ले सकते थे, स्ट्राइक रोटेट करना चाहते थे, लेकिन नहीं की. यहाँ पर क्या गेम प्लान है उनकी, क्या माइंड में क्या रणनीति है अगर देखा जाए तो. नितीन सुमन सामने स्ट्राइक पर राइट हैंड बल्लेबाज. इस भी थोड़ा सा प्रेशर 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 गेंदबाज पर अगर देखा जाए तो मिस्टर अनिकेत बॉलिंग मार पर, लेकिन स्ट्राइक पर देखिए पूरी तरीके से तैयार आक्रामक अंदाज में काउंटर अटैक का प्रयास करना चाहेंगे मिस्टर नितिन. नो स्ट्राइक पर मंदर और बॉलिंग मार पर अनिकेत. राइट ऑन ओवर द विकेट सामने नितिन, लेकिन फिर से एक बार उसी प्रेशर को दर्शा यहाँ पर कि मेरे ऊपर प्रेशर है. आती वाइट का इशारा, इस वाइट के जरिए स्कोर कार्ड पर होगी वृद्धि, स्कोर बढ़ता हुआ 6 बिना किसी विकेट के नुकसान पर. स्ट्राइक पर फिर से एक बार मंदर, नो स्ट्राइक पर नितिन. इथून कॅश प्राइज येते नितीन सोमन करिता साईनाथजी भोईर तिल्लेर. लगोपाठ 3 षटकारांकरिता 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. शरापासून दूर खेळला गेला आहे. वाईटचा इशारा पुन्हा एकदा येईल, कारण की खूप जास्त बाहेर आहे. हे थोडंसं प्रेशर अगदी आपण पाहू शकाल, कारण की एक कमी धावसंख्या आहे इथे. तुमच्याकडे स्कोर कार्ड अगदी कमी आहे म्हणून तुम्ही इथून उधळणपट्टी जास्त करू शकत नाही. वाईट येते आणि त्यामध्ये अगदी भर 1+1 या 2 अतिरिक्त धावा स्कोर कार्डवर अगदी आपण पाहू शकाल. शाळेय विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेत मॅचचा आस्वाद घेण्याकरिता, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम.
आज खऱ्या अर्थाने फ्रायडेचा दिवस आहे, उद्या सॅटरडे दिवस अगदी आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा चौथा दिवस खूप इम्पॉर्टंट असेल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन बिलॉंग टू द अंपायर. पंच इंटरेस्टेड आहेत. गाडी म्हणायची झाली तर परिपूर्ण ट्रॅक विसरले की काय हे चित्र पाहायला मिळतंय. लागोपाठचा हा तिसरा वाईड आहे. हताश आहेत, निराश आहेत गोलंदाज, क्षेत्ररक्षक. 8 या अंकांवर हे धावफलक फक्त आणि फक्त 3 चेंडू हाताळलेत आतापर्यंत या षटकामधील. यावेळेस चांगला स्ट्रोक मंदारच्या बॅटमधनं, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. खूप चांगला स्ट्रोक अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धाबा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचला. एकंदरीत 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 या अंकांवर हे धावफलक. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आज मंदारने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलंय. आज परिपूर्ण मॅच मध्ये आहे असंच. आणि या षटकाराकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज विद्यमान शिरीषजी सालकर याचकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. गुड स्ट्रोक बाय मंदार जाधव. शरापासून दूर खेळलाय, कट केलं या चेंडूला, अगदी चेंडू सरळ निघून गेलाय. पॉइंट रिझर्व मधनं बॅकवर्ड पॉइंटला लॉंग चेस, नो चेस. चेंडू सरळ निघून गेला, जमिनीला गुदगुल्या करत. मिळतील धाबा 4. पुन्हा एकदा मंदारच्या बॅटमधनं चौकार, 4 रन्स. बघा, ज्या दिवसामध्ये अगदी आपला दिवस नसेल ना, आपण काहीही करा आपल्या अगेन्स्ट जाणार आहे. आतापर्यंत अनेकांनी चांगली गोलंदाजी करून दाखवली होती, परंतु जशी लाईन लेंथ भरकटली आणि सुशांत दुबाले यांच्याकडनं सुद्धा मंदारला 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. परफॉर्मन्स चांगला झालाय आणि त्याचा अगदी बेनिफिट यावेळी चांगला सॉफ्ट हँडने खेळलाय. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल घेतलंय. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 20 या अंकांवर 20 रन्स ऑन अ कार्ड. पहिल्या षटकामध्ये राजूभाई म्हणायचं झालं तर मेला लुटलाय, कारण की विजयी होण्याकरिता इथून जे लक्ष्य आहे ते अगदी 8 धाब्यांचं समोर असणार आहे. बिल्कुल सर, अगर देखा जाए तो लुट गए पूरी तरीके से. जिस तरीके से बल्लेबाजी हुई है, अगर नीलेश ने जिस तरीके से अपने स्पेल में गेंदबाजी की थी, अनिकेत की अपेक्षा था कि इस तरीके से गेंदबाजी होगी, लेकिन बल्लेबाज से दूर रखने का प्रयास में इस ओवर में 4 वाइड गेंद फेंक दी, जिस वजह से बहुत बड़ा ओवर देखने को मिला. लेकिन स्कोर कार्ड 20, मात्र 8 रन की जरूरत है. आने वाले 12 गेंदों में बहुत ज़्यादा मुश्किल नहीं है, आसानी के साथ यहाँ पर विजय प्राप्त करेंगे. कोई चांसेस नहीं है यहाँ पर. देखा जाए तो वन साइड मैच हो गया पूरी तरीके से. मात्र 20 रन अभी तक बोर्ड पर आ चुकी है और 1 ओवर की समाप्ति. आने वाले 12 गेंदे और 8 रन की जरूरत है. कोई मुश्किल नहीं होनी चाहिए, कोई हड़बड़ाहट नहीं करनी चाहिए. आराम के साथ खेलिए, पॉजिटिव माइंड के साथ. आराम के साथ आप क्वार्टर फाइनल के टिकट काटिए. जो जीता सो सिकंदर सीधा क्वार्टर फाइनल में करेंगे प्रवेश. मुलाकात होगी राहुल स्पॉट बताने के साथ. 8 धाब्यांचं लक्ष अगदी समोर आहे. मंदारने आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. ज्या चुक्या या अगोदर होत होत्या ना, की स्वतःला वेळ देत नव्हता, आल्याला एक मोठ्या स्ट्रोकची निवड करत होता, या अगोदर चुक्या घटित झाल्या होत्या, परंतु आजच्या दिवसामध्ये काहीतरी वेगळं पण पाहायला मिळालं. कॉन्फिडेंटली पहिली धाव घेतली आणि त्यानंतर चांगली फलंदाजी होत असताना पाहायला मिळतंय. आदरणीय दामोदरजी शेळका यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयांचा कॅश प्राइज मंदार करिता समोरच्या दिशेने खेळलाय. आता थांबायला वेळ नाहीये, आता थांबायचं नाही, आता लढायचं. 4 धावा, चौकार. मात्र अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आणि 4 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे वन साइड मॅच झाले. देखील ज्यावेळी गोलंदाजी करत होता निलेश, त्यावेळी सुद्धा आणि सेकंड्सच्या इनिंग मध्ये देखील या ठिकाणी जसा प्रकारे मंदार आणि नितीन यांचा फलंदाजी, नितीन, सुमन आणि मंदार किती प्रशंसा केले तरी कमी आहे. 4 चेंडूचा सामना केले आणि 15 धावांचा योगदान मंदार यांचा बाजूने आलेत. पुन्हा अपसाईडला कट केला गेला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सोडून फील्ड करेपर्यंत एकदा परिपूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोहोरी धावा या ठिकाणी देखील परिपूर्ण झाले. धावफलक 26 बिनबाद. आतापर्यंत ओपनिंग पार्टनरशिप देखील पाहायला मिळाला या ठिकाणी 26 धावांचा नितीन आणि मंदार यांच्या माध्यमातून. हे जो योगदान आहे ना आदेश सर 26 धावांचा स्कोरबोर्डवरती, तर मंदार यांच्या बॅटमध्ये आले 17 धावा, मात्र 5 चेंडूचा सामना केला आतापर्यंत. हे महत्वाचं आहे. अगदी समोर एक्सपिरियन्स खेळाडू आहे, परंतु आपला सुद्धा जो टेक्निक आहे ना ती दाखवली आजच्या दिवसामध्ये. आणि टॅलेंट अगदी असाच सामना घरंगळला हातातून साई स्पोर्ट्स उसगाव या संघाच्या वतीने. आणि या सामन्यामध्ये चमक धमक निर्माण केली आणि आज पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अंतिम 17 मध्ये जाऊन पोहोचलाय. आई गावदेवी शिरवली हा संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू.
अँड हार्ड लक साई स्पोर्ट हुसगाव संघ. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत. घेऊया एक धून आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिले जाईल ज्याच्या बॅटमधनं आल्यात 21 धावा. सो आपण यावेळेस अगदी हा कॉन्फिडन्स लेवल वाढवावा म्हणून आपण मंदार याची निवड केले मॅन ऑफ द मॅच करिता. सो मॅन ऑफ द मॅच यावेळेस मंदार जाधव पाहायला मिळेल आणि अगदी जे कॅश प्राइज आहे ते सुद्धा अगदी या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाईल. थँक्यू सो मच. देऊया डीजेला संधी. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण